पण तुम्ही ज्यावेळी चार खोलीच्यातल्या चर्चा गोष्टीची किंवा व्यक्ती जीवनावर बोलता तर तुमच्या व्यक्ती जीवनाचा इतिहास सुद्धा या तालुक्यातल्या लहान मुलापासून ती 80 वर्षा 85 वर्षा म्हाताऱ्यांना माहीत आहे. काय वाटतं की ते म्हणतात की मी दारू पितो, तर दारू जर 11 पर्यंत पितो, 2 नंतर परत सुरू करतो. तर ह्या तालुक्यात कारखानदारी असेल, शिक्षण संस्था काढलेले आहेत, त्यानंतर सरकार वाढवलेलं आहे. मी माझ्या जीवनामध्ये कधी लपून छपून कुठली गोष्ट केली करत नाही. जे आहे ती माझी भूमिका किती स्पष्टपणे असते. काय काय तुम्ही खाजगी जीवनामध्ये व्यक्तिगत करतात ते बघावं. मलाही आता त्यावेळी तोंड उघडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय राजकारण म्हणलं की आरोप करणं, टीका करणं आणि निरेटिव्ह पसरवणं ही एक संस्कृती सध्याच्या राजकारणामध्ये झालेलं आहे. राजकारणाचा उद्देश टीका जरूर करावे, पण टीका करत असताना समाजामध्ये कुठे भ्रष्टाचार केला असेल तर 100% टीका केली पाहिजे. समाजाला चुकीचं काय वळण लावलं असेल, त्यातून समाजात तोटा होईल असं जर वर्तन काय झालं असलं तरी त्याच्यामध्ये टीका केली तर मी त्याला काय वागो म्हणणार नाही. परंतु एखाद्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये हे सामाजिकदृष्ट्या किंवा बाकीच्या राजकीयदृष्ट्या कुठली चूक नसेल तर त्यांना टीका करायसाठी दुसरं काय साधन नसतं. म्हणून व्यक्तिगत पातळीवर टीका ते करत असतात. कारण मी या समाजकारणात राजकारण गेले 30 वर्ष काम करतोय. मी सहकारामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. औद्योगिकरण हव्या तालुक्यामध्ये साखर कारखाना उभा केला आहे, कोल्ड स्टोरेज उभं केलं आहे, बायोडिझेल प्लांट काढलेला आहे आणि अनेक व्यवसायाच्या माध्यमातून मी पहिला व्यावसायिक म्हणून उद्योजक म्हणून काम केलंय. शेतीचा मला छंद आहे, सहकाराची मला आवड आहे आणि त्यामुळे हे सर्व क्षेत्रात काम केल्यामुळे की वेगळी माझी प्रतिमा या मतदारसंघामध्ये आहे. माझ्यावरती वारसा किंवा माझे संबंध राजकारणामध्ये ज्या मंडळीशी आले त्यामध्ये प्रथमतः समाजवादी विचारसरणीच्या केशवराव पाटील यांचं जावई झाल्यामुळे मी राजकारणामध्ये आलेलो आहे. त्यामुळं त्यांचा प्रभाव माझ्या राजकीय जीवनामध्ये पडला. बँकेत निवडून गेल्यानंतर विलासराव पाटील असतील, लक्ष्मणराव पाटील असतील, त्याचबरोबर पवारसाहेब ज्यावेळी माढ्याचे खासदार झाले त्यांचा संबंध आला. रामराज्य जिल्ह्याच्या नेतृत्वात असताना अनेकांचा संबंध आला. त्यामुळे मला संगत आली ती एका जुन्या विचारसरणीतून समाजामुळे नेतृत्व घडण्याची आली. त्या लोकांची माझी संगत झाली तर माझ्या त्या लोकांचा राजकीय दृष्ट्या प्रभाव कायम राहिलेला आहे. टीका मी ऐकली, मला प्रत्यक्षात काय लोकांच्या तुमच्या तोंडून आणि काही लोक बोलली. टीका करण्यामध्ये राजकारणामध्ये कधीही मी कुठला भ्रष्टाचार केला नाही. मला संधी मिळाली सातारा सांगलीची तरी सुद्धा आपल्या जन्मभूमीची विचार करून खटाव तालुका असेल, मान तालुका असेल तर जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न केला. कारण मला निवडून देत असताना ह्या 2 जिल्ह्यातल्या नगरपालिकेच्या मतदान दिलं होतं. तरी हा दुष्काळी भाग आहे, हुतात्म्याची भूमी आहे, पण कायम पाठराखण केलेलं आहे. पण त्यामुळं टीका करायला दुसरा मार्ग नसल्यामुळं टीका केली. मला कळलं की मी सकाळी 11ला उठतो, पण मी रात्री 3ला का पहाटे 3ला झोपलो तरी सकाळी 6, 6:30ला 7ला उठतो त्याच्यामध्ये. त्यामुळे ही टीका करणारा नक्की म्हणजे मी कितीला उठतो बघण्यासाठी काय त्यांनी कुठे कॅमेरा लावला असतो तर मला काय त्यामध्ये माहीत नाही त्याच्यामध्ये की त्यांना काय टाईम टेबल कसं मिळालं ते, किंवा मी व्यक्ती जीवनामध्ये काय करतो किंवा परत 2 नंतर काय करतो हे त्यांनी बघण्याचं कारण नाही. कारण मी माझ्या व्यक्ती जीवनामध्ये कशा पद्धतीने जगतो हे लोकांना माहीत आहे. मला आपलं सांगायला वाटतं की ते म्हणतात की मी दारू पितो, तर दारू जर 11पर्यंत पितो, 2 नंतर परत सुरू करतो. तर ह्या तालुक्यात कारखानदारी असेल, शिक्षण संस्था काढलेले आहेत, त्यानंतर सरकार वाढवलेलं आहे आणि सामाजिक आणि राजकीय काम करत असताना हे काय हे जे उभं राहिलं ते अशा करणाऱ्या त्या व्यक्तीकडून उभं राहू शकतं का एवढी समजणे की या तालुक्यातली जनता शुद्ध नाही. पण तुम्ही ज्यावेळी 4 खोलीच्यातल्या चर्चा गोष्टीची किंवा व्यक्ती जीवनावर बोलता तर तुमच्या व्यक्ती जीवनाचा इतिहास सुद्धा या तालुक्यातल्या लहान मुलापासून ती 80 वर्षा 85 वर्षा म्हाताऱ्यांना माहीत आहे. मला व्यक्तिगत टीका करायचा स्वभाव नाही. जे काय बोलायचं ते विकासावर बोला, जे काय बोलायचं राजकारणावर समाजकारणावर बोला, 15 वर्षात आपण काय केलं त्याच्यावरती बोला आणि पुढं काय करणार आहे तो अजेंडा द्या. सत्तेतून पैशातून सत्ता मिळवून कधी हुकुमशाही आणि दडपशाहीनं मी फिरतोय तेव्हा जनता त्रस्त झालेली आहे आणि आपल्या पायाखालची वाळू सरकू लागल्यामुळं ते आता अशा प्रकारची विधानं करून त्यामध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी त्याची कधी चिंता केली नाही. मी माझ्या जीवनामध्ये कधी लपून छपून कुठली गोष्ट केली करत नाही. जे आहे ती माझी भूमिका अगदी स्पष्टपणे असते आणि या तालुक्याचं हित कशात आहे ही ज्या निवडणुकीची मध्ये माझी भावना आहे त्यामध्ये की आता महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे. त्या परिवर्तनामध्ये खटाव मानमध्ये परिवर्तन करणं ही जनतेने ठरवलेलं आहे. जेव्हा जनता ठरवते तर कुणी कसली टीका केली मतांतर होत नाही. तर तसं असलं तर अनेक नेत्यांच्या लाखोच्या 5-10 लाखाच्या सभा होतात, भयानक टीका केली जाते पण एक सुद्धा उमेदवार निवडून आला नाही. तसे अनेक उदाहरणं अनेक पक्षांचे आहेत.
तर मी त्याच्याकडे फार मोठ्या गांभीर्याने बघत नाही. लोकांची अपेक्षाच असेल तर त्याच्यामध्ये उत्तर देणं म्हणजे काय फार अवघड काम आहे असं मी मानत नाही. काम करत असताना अशा काही गोष्टी होत असतात. राजकारणामध्ये टीका करणं हे होतच असतं. पण टीका करताना व्यक्तिगत जीवन एक वेगळा भाग आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला. त्यांनी त्याचा नाहीतर त्याचाही खुलासा करावा, की अनेक ह्याच्यामध्ये टीका झाली त्याची उत्तरं द्यावी. नक्की काय काय तुम्ही खाजगी जीवनामध्ये व्यक्तिगत करतात ते बघावं. मलाही आता त्यावेळी तोंड उघडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी संयमी कार्यकर्ता आहे, संयमानं घेणार आहे. वेळ आल्यानंतर त्याचं मी रितसर उत्तर नक्की जाहीरपणाने देईल एवढी यामध्ये आपल्याला ग्वाही देतो. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.